होळीची राख तुम्ही सुद्धा घरी आणता का? होळीची राख घरी का आणतात? कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? तर होलिका दहन हे अधर्मावर धर्माचा, वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. जेव्हा होळी जळते तेव्हा त्या आगीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होलिकेच्या दुष्ट शक्तीचा नाश झाल्याचं प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवली जाते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दुष्ट शक्ती, वाईट दृष्टी, भूत प्रेत बाधा यांचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीसारखी पवित्र असते. ह्या राखीचे काही उपाय खूप लोकप्रिय आहेत. ते म्हणजे तिजोरीत ठेवल्याने धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. ह्यासाठी काय करायचं तर लाल कपड्यात थोडी राख बांधून त्यात 7 तांब्याची नाणी किंवा 7 तांदळाचे किंवा धान्याचे दाणे हळद कुंकू टाकून तिजोरीत ठेवावी. यामुळे धनलाभ होतो, पैशाच्या अडचणी दूर होतात, लक्ष्मी माता प्रसन्न होते. दुसरा उपाय तो प्रवेशद्वाराचा. ह्या राखीची छोटी पुडी बांधून मुख्य दरवाजावर किंवा दुकानाच्या एंट्रन्सवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरचे दोष घरात येत नाही. तिसरा उपाय आंघोळीच्या पाण्यात थोडी राख आंघोळीच्या बादलीत टाकावी. याने नवग्रह दोष, जादूचा प्रभाव शांत होतो असं सांगितलं जातं. चौथा उपाय ही राख कपाळाला लावावी. होय, सकाळी उठल्यावर थोडी राख कपाळाला लावावी. ह्यामुळे भाग्योदय होतो, बुद्धी तीक्ष्ण होते आणि वर्षभर आजार दूर राहतात. शिवाय भूत प्रेत बाधा, नजर दोष, मनातील अशांतता यासाठी सुद्धा विशेष उपाय केले जातात. हे उपाय श्रद्धेने केले तर त्याचा चांगला परिणाम होतो असे अनेक जण सांगतात. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनाच्या विहित औषधी वनस्पती ही सामील असतात. गाईचं शेण, लाकडं जाळली जातात, त्यामुळे ह्या राखीचे औषधी गुणधर्म असतात. ही राख त्वचेवर लावल्याने पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात असं सांगितलं जातं, कारण ही अँटिबायोटिकल असते. पण कोणताही उपाय करण्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. आता अग्नीची राख ही शोषक असते असं म्हणतात, म्हणजे शरीरातील दूषित द्रव शोषून घेते. काही ठिकाणी ही राख दात घासण्यासाठीही वापरतात. यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यामधून रक्त निघणं थांबतं असं सांगितलं जातं. म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नाही, तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपरा आहे. एकंदरीतच होलिका दहन केलं जातं तेव्हा ह्या अग्निकुंडात वाईट शक्ती, नकारात्मकता आणि अहंकार जळून नष्ट होतो असा धार्मिक समज असला तरी आधी सांगितल्याप्रमाणे ह्या राखीमध्ये विविध औषधी वनस्पती, सविधा, गाईचं शेण, लाकडं हे जळत असल्याने ह्या राखीत औषधी गुणधर्म असतात असंही सांगितलं जातं. आता होळीची राख एवढी पवित्र का मानली जाते तर होलिका दहनानंतर उरलेली राख ही भस्म म्हणजे पवित्र मानली जाते, कारण ती वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते असाही विश्वास आहे. आरोग्य, सुख, समृद्धी आणि संरक्षण देते असंही मानलं जातं. होलिका दहनाशी संबंधित प्रल्हाद आणि होलिका यांच्याशी संबंधित कथा आपल्याला ऐकायला मिळतात. भक्त प्रल्हादाचं रक्षण झालं आणि होलिका जळाली. यातून भक्ती, सत्य आणि श्रद्धेचा विजय दाखवला जातो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की राख घरात कशी आणतात? तर होलिका दहन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी गुडवडीच्या आधी होळीच्या ठिकाणी जाऊन राख घेतली जाते. ती स्वच्छ कपड्यात किंवा डबीत आणली जाते. घराच्या मुख्य दरवाजावर किंवा देवघरात थोडीशी राख ठेवली जाते किंवा घरामध्ये शिंपडली जाते. काही जण कपाळावर छोटासा टिळाही लावतात. शेतकरी लोक ही राख शेतात टाकतात. ह्या उपायाने उत्पन्न चांगले यावे असा हेतू असतो.
काही पारंपरिक श्रद्धा आहे त्याचा फायदाही आहेत, जसे घरात वादविवाद कमी होतात, नजरदोष किंवा करणीपासून संरक्षण मिळतं अशी समजूत आहे. नवीन काम सुरू करताना राखीचा टिळा लावला तर यश मिळतं असंही मानलं जातं. शिवाय लहान मुलांच्या कपाळावर ह्या राखीचा टिळा लावला तर यामुळे मुलांचे वाईट नजरेपासून बचाव होतो. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, त्या म्हणजे राग घेताना आदर आणि श्रद्धा ठेवावी. खूप जास्त राग घरी आणू नये. फक्त शुद्ध लाकूड आणि नैसर्गिक वस्तूची केले. होळीची राखच आपल्या घरी आणावी. होळीची राख आपल्याला सांगते की अहंकार, मत्सर, राग यांना जाळून टाका आणि आयुष्यात नवीन सकारात्मकता सुरू करा. तर मंडळी, होळीची राख घरी आणण्यामागे एकच संदेश आहे, वाईटाचा नाश आणि चांगल्याचं आगमन. जेव्हा तुम्ही ही राख घरी आणता तेव्हा तुम्ही प्रल्हादासारखं शुद्ध भक्तीचं प्रतीक आणता. घरात सकारात्मक वातावरण येतं, नकारात्मकता जळून जाते. तर पुढच्या होळीला जेव्हा ही होलिका दहन होईल तेव्हा नक्की थोडीशी राख घरी आणा. श्रद्धेने तिचा वापर करा. तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नक्कीच लाभेल. हे अनुभव शेअर करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा होळीची राख घरी आणता का? आणि याचे तुम्हाला काय अनुभव आले आहेत? तुम्ही त्याचा उपयोग कशा प्रकारे करता हे शेअर करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.